हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल. आणि आजचा व्हिडिओ मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी स्पेशल उन्हाळ्यासाठी समर सीझनसाठी मेकअप लुक, जो की होणार आहे आपला स्वेट प्रूफ आणि वॉटरप्रूफ मेकअप लुक. आणि आजचा मेकअप लुक ना मी विदाउट फाउंडेशन यूज केलेला आहे. फाउंडेशन न यूज करता आपण हा मेकअप लुक कसा करायचा, जो की कमीत कमी थर असलेला मेकअप लुक होणार आहे. तुम्हाला जर कुठे पार्टीला अटेंड करायचं असेल किंवा छोटं मोठं फंक्शन असेल तर तुम्ही हा मेकअप लुक इझिली करू शकतात. आणि चला मग मी हा मेकअप लुक कसा अचीव केला आहे, जास्त बळबळ नको करायला आणि लगेचच हा व्हिडिओ स्टार्ट करूया. लेट्स बिगिन. तर आजच्या मेकअपसोबत ना मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा शेअर करणार आहे समर सीझनमध्ये, जेणेकरून आपला मेकअप ना छान असा लाँग लास्टिंग राहील. तर सर्वात आधी मी यूज करत आहे व्हिटॅमिन सीचं टोनर. आणि उन्हाळ्यात ना जेवढे व्हिटॅमिन सीचे प्रॉडक्ट्स तुम्ही वापराल तेवढं तुमचं स्किन ही तुकतुकीत राहील. आणि यानंतर मी यूज करणार आहे जेल बेस प्रायमर. तर तुम्ही बघू शकता जेल बेस आणि वॉटर बेस प्रायमर तुम्ही यूज करू शकतात, उन्हाळ्यासाठी बेस्ट असतं. तर टिप नंबर 1 इज टू यूज द व्हिटॅमिन सी प्रोडक्ट. आणि टिप नंबर 2 आहे की तुम्ही जेल बेस मॉइश्चरायझर वापरायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ऑइली नेस जो आहे तो फील होणार नाही. आणि टिप नंबर 3, अप्लाय सेटिंग स्प्रे आफ्टर स्किन केअर. तुम्ही स्किन केअर केल्यानंतर एक कोट सेटिंग स्प्रेचा अप्लाय करायचा, जेणेकरून आपलं पूर्ण मॉइश्चर लॉक होईल आणि ऑइल जास्त क्रिएट नाही होणार. टिप नंबर 4 इज टू यूज द BB और CC क्रीम इन्स्टेड ऑफ फाउंडेशन. मोस्ट ऑफ द टाईम ना जर तुम्हाला एखादं छोटं मोठं फंक्शन यूज करायचं असेल तर फाउंडेशनला स्किप करून तुम्ही BB आणि CC क्रीमच यूज करा समर सीझनमध्ये, जेणेकरून ना ऑइल जे क्रिएशन आहे ते कमी होईल. आणि BB CC क्रीमने आपल्याला छान असं कव्हरेज पण मिळतं थोडंफार, आणि छान फाउंडेशन वा काळा पडण्याची पण टेन्शन नसते. आणि टिप नंबर 5 मी तुम्हाला देणार आहे, जे आहे मिनिमम इज गुड. म्हणजे जेवढे जास्त कमी लेयर किंवा कमी थर असलेला मेकअप तुम्ही कराल ना, तेवढाच तुमचा मेकअप हा लाँग लास्टिंग होईल. तर मी इथे कन्सिलर खूप कमी प्रमाणात कन्सिलर वापरणार आहे आणि लूज पावडरने ना पूर्ण हा बेस असा सेट करून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता टिप नंबर 6 होणार आहे ही, की सेटिंग मेकअप यूजिंग लूज पावडर. लूज पावडर भरपूर वापरा, जेणेकरून तुमचा पूर्ण हा सेट होईल बेस मेकअप. आणि टिप नंबर 7 असणार आहे की यूज पावडर प्रोडक्ट इन्स्टेड ऑफ क्रीम प्रोडक्ट. ठीक आहे, की क्रीम ब्लश, क्रीम कॉन्टोवर वापरू नका. उन्हाळ्यात ना पावडर प्रोडक्ट्स जेवढे जास्त वापरता येतील तेवढं वापरा, म्हणजे तुम्हाला ऑइली नेस इश्यू होणार नाही, ऑइली स्किन होणार नाही. आणि इथे मी हायलायटर अप्लाय करत आहे, जे की पावडर हायलायटर आहे. आणि आयब्रो फिल करण्यासाठीही मी पावडर वापरणार आहे. यूज पावडर आयब्रो पॅलेट. हा आहे टिप नंबर 8. ठीक आहे, जेल वगैरे जे आहे, क्रीम जे आहे ते अवॉइड करा उन्हाळ्यात वापरण्यासाठी. आणि पावडर बेस्ड जे प्रोडक्ट्स आहे पावडर फॉर्ममध्ये जे आहे ते जास्तीत जास्त करून वापरा. आणि यानंतर टिप नंबर 9 अशी आहे की व्हायब्रंट कलरचे लिपस्टिक जे आहेत ना ते उन्हाळ्यामध्ये खूप छान दिसतात. तर मी इथे यूज करणार आहे हे लिप प्लम्प. हे आहे झिडिओ ब्रँडचं, आणि इथे मी 2 शेड असे मिक्स करत आहे. आणि बघू शकता किती सुंदर समर फ्रेंडली कलर आहे हा. ठीक आहे, आणि मी अशा पद्धतीने हे छान अप्लाय करून घेणार आहे. आणि थोडंसं मला याला थोडे डार्क करायचं होतं, त्यामुळे माझ्याकडे आहे हे कलर क्वीनचं एक लिप क्रेयॉन. ते लिप क्रेयॉनना मी घेऊन असं आउटलाईन करणार आहे माझ्या लिप्सला, म्हणजे ॲज अ लिप लायनर वापरणार आहे. आणि असं मी अप्लाय करून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता नंतर किती सुंदर हा शेड दिसणार आहे आणि मस्त दिसतो हा शेड. तुम्हाला जर लिंक हव्या असतील ना तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तुम्हाला सगळ्या लिंक प्रोव्हाइड करेल. आणि टिप नंबर 10 आहे की यूज वॉटरप्रूफ लिपस्टिक, काजल, मस्कारा आणि आयलायनर. जेवढे जास्त तुम्ही वॉटरप्रूफ प्रोडक्ट्स वापरू शकता ना तेवढे तुम्ही वापरा, म्हणजे कितीही घाम आला, कितीही ऑइल आलं तरी तुमचं मेकअप जसंचं तसं राहील. इथे मी वॉटरप्रूफ आयलायनर आणि वॉटरप्रूफ काजल वापरत आहे. त्याने काय होतं ना, आपलं स्मज नाही होत, काजळ पसरत नाही आणि मस्त दिसतो. आणि लास्टला ना मी सेटिंग स्प्रे अप्लाय करून घेणार आहे, म्हणजे त्यामुळे ना आपला मेकअप हा कुठेही हलणार नाही. आणि इथे मी यूज करणार आहे माय ग्लॅमचं सेटिंग स्प्रे. आणि तुम्ही बघू शकता किती छान फ्लॉलेस बेस झाला आहे आणि कमीत कमी थर असलेला हा सुंदर असा मेकअप होतो. आपण कुठेही फंक्शन वगैरेला करू शकतो. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आणि तुम्ही मी इंस्टाग्रामला
सुद्धा अशा हॅक्स वगैरे शेअर करत असते. तुम्ही इंस्टाग्रामला अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला जाऊन नक्की फॉलो करा. आणि हा होता आपला मेकअप लुक. आणि हो, लास्टला मेकअप फिक्सिंग स्प्रेनंतर डॅम ब्युटी ब्लेंडरने अशा पद्धतीने टॅप टॅप मोशनमध्ये करा, म्हणजे तुमचा मेकअप काहीही होणार नाही, लॉंग लास्टिंग छान राहील. आणि हा होता आजचा मेकअप लुक. आय होप की आपल्याला खूप आवडला असेल आणि टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा नक्की ह्या करून बघा आणि मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला कसा वाटला आजचा मेकअप लुक आणि टिप्स अँड ट्रिक्स. हा होता आजचा मेकअप व्हिडिओ गाईज, आणि आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल आणि हेल्पफुल सुद्धा वाटला असेल. आणि आवडला असेल तर हिट द लाईक बटन, आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आणि अशाच व्हिडिओ आणि टिप्स आणि ट्रिक्ससाठी फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आणि मी अशी टिप्स आणि ट्रिक्स शेअर करत असते माझ्या इंस्टाग्रामला. जर माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल तर मी इथे माझं इंस्टाग्राम ID हँडल देत आहे, तुम्ही नक्की जाऊन फॉलो करा. आणि चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका मेकअप ट्युटोरियल सोबत. तोपर्यंत स्टे सेफ अँड स्टे फॅब्युलस. बाय बाय.